त्या उपोषणावरून जयश्री शेळके यांनी आमदार संजय गायकवाड यांना डिवचले का? मोताळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या नगरसेवक नीना इंगळे यांच्या आमरण उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर जयश्री शेळके यांनी काँग्रेस नगरसेवक नीना इंगळे यांची विचारपूस केली। यावेळी त्या म्हणाल्या की मोताळा नगरपंचायतीत सत्ता जरी काँग्रेसची असली तरी विधानसभा मतदारसंघात सत्ता नाही, त्यामुळे अनेक विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। म्हणजे जयश्री शेळके यांचा इशारा विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्याकडे आहे का? जयश्री शेळके यांनी नगरपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली। तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असेही त्या म्हणाल्या। मोताळा नगरपंचायतमध्ये जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची सत्ता नाही आणि त्याचा अप्रत्यक्षपणे फटका हा मोताळा नगरपंचायतला बसतोय। या ठिकाणी मोताळा नगरपंचायतमध्ये जो काही हस्तक्षेप या ठिकाणी होतोय विधानसभा सदस्यांचा, त्यामुळे या ठिकाणी मोताळा नगरपंचायतमध्ये निश्चितच सत्ता असूनही त्याचा कुठल्याही प्रकारे विकास कामांसाठी फायदा या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना होत नाही। मग ही सत्ता फक्त कागदावरतीच आहे का? मी आधीच सांगितलंय की प्रशासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहकार्य प्रशासनाचं हे या नगरपालिकेतल्या नगरपंचायतच्या नगरसेवकांना नाही आणि त्यामुळे राज्यात असेल किंवा या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये असेल, प्रशासकीय जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असल्यामुळे त्याचा फटका अप्रत्यक्षपणे मोताळा नगरपंचायतच्या सगळ्या नगरसेवकांना बसतो।